आज आपण करणार आहोत पनीर मसाला। त्यासाठी खोबरा आणि कांदा आधी भाजून घेतलेला आहे। तर हे आहे त्यासाठी लागणारे सर्व साहित्य। लेट्स स्टार्ट। सर्वात आधी भाजलेलं खोबरं वाटून घ्यायचंय। त्यामध्ये मिरी लवंग टाकलेली आहे। त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे। खोबरं वाटून झालेलं आहे। आता त्यामध्ये भाजलेला कांदा आणि कोथिंबीर ऍड करायची आणि वाटून घ्यायचं। वाटण तयार आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचे लाल तिखट, किचन किंग मसाला टाकायचं। थोडं पाणी टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये। कढईवर झाकण 5 मिनिटं ठेवून शिजवून घ्यायचं मसाला झालेला आहे। आता त्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं। अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। थोडं पाणी टाकायचंय। पाच मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। पाहू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे। पनीर मसाला भाजी आपली तयार आहे। काय छान मस्त कलर आलेला भाजीला। अशीच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपीज। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी आहे ते। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। फॉलो करायला विसरू नका।